नमस्कार, मी सिद्धेश ताकवले। महाराष्ट्र सरकारनं गेल्या आठवड्याभरामध्ये राज्याच्या प्रगतीसाठी अनेक पावलं उचलली आहेत। काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत। त्यावर एक नजर टाकूया समृद्ध महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमातून आजच्या भागात। महानगरातील कायमची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विशेष निर्णय घेतलाय। मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो सेवेचा विस्तार केला जाणार आहे। मेट्रो 13 सेवेचा विस्तार कसा होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मेट्रो आता वसई विरारपर्यंत असेल। मीरा भाईंदर ते वसई विरार मार्गाची अंमलबजावणी करण्यात आली आहे। नायगाव, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकाशी जोडणी असेल। चिखलडोंगरी इथं प्रस्तावित मेट्रो डेपो असणार आहे। मार्गाची एकूण लांबी जवळपास 25 किलोमीटर इतकी असेल। जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेचा तिसरा टप्पा राबवताना काही धोरणात्मक बदल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेऊन त्या संदर्भातले निर्देश दिलेत। गेल्या 5 वर्षांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागलेल्या महाराष्ट्रातील गावांना जलयुक्त शिवार अभियानमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे। अशा गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय। या निधीमुळे जिजाऊंच्या स्मारकाच्या कामाला तात्काळ गती देणं शक्य होणार आहे। आजवर स्मारकासाठी 27 कोटी रुपये खर्च झालेत। स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागवून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात येणार आहे। लवकरात लवकर या स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी नवा करार करण्यात आलाय। यानुसार शिरोडा वेळागर इथं पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, इंडियन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था मर्यादित यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। या करारामध्ये प्रकल्प परिसरातील 23 धारकांचे गाळे सुयोग्य जागी स्थलांतरित करण्यात येणार आहेत। तसंच प्रकल्पग्रस्त पात्र व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे। शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पालघर इथं विशेष मेहनत घेत आहे। पालघर जिल्ह्यातील दापचेरी इथं कृषी उत्पन्न आंतरराष्ट्रीय बाजार केंद्र उभारलं जाणार आहे। हे केंद्र सुमारे 1400 एकर जमिनीवर असणार आहे। हा प्रकल्प स्थानिकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करेल। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नियोजित प्रकल्प स्थळाची पाहणी केली। हा आंतरराष्ट्रीय कृषी बाजार महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरेल असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे। हा जो भाग आहे पालघर जिल्ह्यात, इथे बऱ्याच वर्षापासून जागा पडलेली आहे, डेव्हलप झाली आहे। त्यामुळे इथल्या सामान्य लोकांसाठी सुद्धा काही प्रकल्प झाला पाहिजे। इथला जो भात शेती करतात, इथे लोक जे काम करतात त्यांना रोजगाराचं साधन मिळालं पाहिजे। आणि म्हणून राज्याने भूमिकाही घेतली महाराष्ट्र सरकारने की जगामधलं, महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं नाही, जगातलं सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ ही निर्माण करण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारने केला। पुण्यातील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी रिंग रोडच्या पूर्वेकडील विस्ताराला अनुमती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह संबंधित मंत्री आणि विभागाचे अधिकारी हजर होते। आता पुणे रिंग रोडचा पूर्व विस्तार कसा होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हा प्रकल्प 10,500 कोटी रुपयांचा असेल। सोरतापवाडी ते वर्वे बुद्रुक द्रुतगती महामार्ग उभारणी असेल। सुमारे 32 किलोमीटरच्या या महामार्गाचं काम आहे। प्रकल्पाचे 80% भूसंपादन पूर्ण झालंय। प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांनी तात्काळ कामाला लागावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे हे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहिले। यावेळी राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधून रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असून या खड्ड्यांची माननीय उच्च न्यायालयानं दखल घेऊन ते तातडीनं बुजवण्याचे निर्देश शासनाला दिलेत। त्यामुळे खड्डे तातडीनं बुजवायला सुरुवात करा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मनपा आयुक्तांना सांगितलंय। महाराष्ट्र शासनानं अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिक सोबत सामंजस्याचा करार केलाय। हा प्रकल्प सुमारे 1 अब्ज 20 लाख अमेरिकी डॉलर इतक्या मूल्याचा आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराजवळ तो उभारला जाईल।
या प्रकल्पामध्ये एकाच ठिकाणी महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा पुरवल्या जाणार आहेत. आरोग्य सेवेच्या बरोबरच वैद्यकीय संशोधन, शिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय इथे साधला जाईल. या कराराच्या वेळी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं. मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्राला जागतिक ओळख मिळाली असल्याचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केलेला आहे. The AICC has chosen a very appropriate theme, redefining the India-US comprehensive strategic partnership. The real question before us is, what does that redefinition mean in practical terms? For me, it means moving beyond a relationship based predominantly on trade and investment. Maharashtra is on the map in the globe. One of them is Mumbai. The second is your incredible chief minister. You have somebody who's a visionary. You have somebody who's engaging. You have somebody who cares about this region. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तुर्तास एवढाच.